नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC करिअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण 11 सायन्सचा बायोलॉजीचा NCERTचा दुसरा चॅप्टर चालू केला होता, सेकंड चॅप्टर. त्याचं नाव होतं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण त्याची डेफिनेशन पाहिली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की अरिस्टॉटलने कसं क्लासिफिकेशन केलं होतं. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, मी एक रिव्हिजन करतो आहे तुमची, कारण आपण आज किंगडम मोनेरा चालू करणार आहोत. एक धावता आढावा घेऊया आपण लास्ट लेक्चरला काय काय पाहिलं होतं ते. ठीक आहे. सजीवांचं पहिलं वर्गीकरण करण्याचं श्रेय मी आज सांगितलं होतं तुम्हाला की अरिस्टॉटलला दिलं जातं. सायंटिफिक पद्धतीने त्याने पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर. तो कशामध्ये केला होता? अरिस्टॉटलची सिस्टीम काय सांगते, त्याने वर्गीकरण 2 गटामध्ये केलं होतं, सिंपल, वनस्पती आणि प्राणी. ठीक आहे. ते कोणकोणत्या बेसिसवर दिलं होतं ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलंच आहे. ठीक आहे. नंतर काय झालं, 2 किंगडम क्लासिफिकेशन आलं. ती कोणी डिझाईन केली? 2 किंगडम क्लासिफिकेशन डिझाईन केली लिनियसने. त्याने प्लांट आणि ॲनिमल किंगडम या 2 किंगडममध्ये 2 किंगडम सिस्टीम डेव्हलप केली. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी ड्रॉबॅक्स होते 2 किंगडम क्लासिफिकेशनचे, बरोबर. ते तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितले. त्यावरती मात करून 3 किंगडम सिस्टीम प्रपोज केली अर्नेस्ट हॅकेल या शास्त्रज्ञाने. ठीक आहे. अर्नेस्ट हॅकेलने 1886 साली 3 किंगडम क्लासिफिकेशन डेव्हलप केलं. याच्यामध्ये पहिला किंगडम होता प्लांटी, दुसरा ॲनिमलिया आणि तिसरा जो नवीन आला 3 किंगडममधला तो होता प्रोटिस्टा. ठीक आहे. त्याच्यानंतर या 3 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा काहीतरी ड्रॉबॅक्स होते, बरोबर. याच्यामध्ये सुद्धा काहीतरी त्रुटी होत्या. त्या ओव्हरकम करून 4 किंगडम क्लासिफिकेशन डेव्हलप केलं कोपलंड याने. कोपलंडने 1956 साली 4 किंगडम क्लासिफिकेशन डेव्हलप केलं आणि एक चौथा वर्ग तयार झाला, मोनेरा, जो आपल्याला आज बघायचा आहे. ठीक आहे. आज आपल्याला मोनेरा पाहायचा आहे, मोनेरा. ओके. त्यानंतर 4 किंगडम क्लासिफिकेशनचं एक तुम्हाला त्रुटी सांगितली होती की असा एक सजीवांचा गट होता, तो या 4ही गटांमध्ये बसत नव्हता, बरोबर. आपण वर्गीकरण करतोय म्हणजे प्रत्येक गटामध्ये समान गुणधर्म असलेले सजीव पाहिजेत आपल्याला, बरोबर. पण एक असा सजीवांचा ग्रुप होता जो या 4हीमध्ये फिट बसत नव्हता. मग 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये R.H. विटेकरांनी काय केलं, तो जो ग्रुप होता जो कोणत्याच ह्याच्यामध्ये फिट बसत नव्हता त्याला सेपरेटच करून टाकलं, तो 5वा किंगडम बनवून टाकला. त्याचं नाव होतं किंगडम फंजाय. फंजाय म्हणा, फंगी म्हणा, काहीही म्हणा. ठीक आहे. उच्चार काय कसा केला तरी प्रॉब्लेम येत नाही, परीक्षेला मात्र व्यवस्थित लिहा. ठीक आहे. पहिल्यांदा 2 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये फक्त प्लांट आणि ॲनिमलिया होते. 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी डेव्हलप केलं, कोणी प्रपोज केलं, तर लिनियसने केलं. ठीक आहे. त्यानंतर 2 किंगडम क्लासिफिकेशनचे काय त्रुटी होत्या त्या दुरुस्त करून 3रा किंगडम तयार झाला. त्याचं नाव दिलं आपण प्रोटिस्टा. ठीक आहे. हॅकेलने 3रा किंगडम आणला. त्यानंतर 3 किंगडम क्लासिफिकेशनचे काही ड्रॉबॅक्स होते त्या ओव्हरकम करून कोपलंड या शास्त्रज्ञाने 4था किंगडम आणला, त्याला नाव दिलं मोनेरा. ठीक आहे. आणि या 4ही गटांमध्ये जो बसत नव्हता, 4हीमध्ये जो बसत नव्हता तो 5वा किंगडम म्हणला, त्याला नाव दिलं आपण किंगडम फंजाय. आणि ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम डिझाईन केली R.H. विटेकर यांनी 1969 साली. आणि ही 5 किंगडम क्लासिफिकेशन ही आपल्याला इन डिटेल सिलेबसला आहे. पार्श्वभूमी झाली. पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला भरपूर MCQs सापडतील, हे लक्षात ठेवा. त्या MCQsवरती लक्ष ठेवायचं आहे. कुठं कुठं कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात नीट एक्झामसाठी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी, हे मी तुम्हाला तिथल्या तिथे सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथं नीट लक्ष द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. आज आपल्याला काय बघायचं आहे, हे 5ही किंगडम आपल्याला इन डिटेल अभ्यास करायचे आहेत, असं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. ठीक आहे. हे जे 4था आणि 5वा आहे, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया, हे आपल्याला सेपरेट टॉपिकच आहे याच्यावरती, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया. ह्या टॉपिकमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला हे तिघांचा अभ्यास करायचा आहे. 1 बाय 1 इन डिटेल अभ्यास करायचा आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. कोणताही किचकटपणा आणायचा नाही अभ्यासामध्ये. ठीक आहे. अगदी साध्या पद्धतीने मराठीमध्ये शुद्ध सांगणार आहे. ठीक आहे. जरी इंग्लिशमध्ये PPT असली तरी मराठीमध्ये आपल्याला बायोलॉजी समजून घ्यायची आहे, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आज आपल्याला बघायचं आहे किंगडम मोनेरा. लास्ट लेक्चरमध्ये आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघत होतो तेव्हा तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की किंगडम मोनेरा हे युनिसेल्युलर असतात, एकपेशीय सजीव, बरोबर.
एक पेशीय सजीव असतात किंगडम मोनेरामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्ही शाळेमध्ये वगैरे किंवा टी व्हीवरती ऐकलं असेल, कुणाकडून तरी ऐकलं असेल, शिक्षकांकडून तुमच्या, की सजीवांची उत्पत्ती, नॉट मानवांची, सजीवांची उत्पत्ती एक पेशीय सजीवांपासून झाली, बरोबर. जे पाण्यामध्ये राहत होते वगैरे वगैरे तुम्ही ऐकलं असेल, अमिबा वगैरे सारखे. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल की एक पेशीय सजीवांपासून बाकीच्यांची उत्पत्ती झाली आहे, बाकी सजीवांची, बरोबर. हे जे एक पेशी आहेत तेच मोनेरा. ठीक आहे. तेच आहेत मोनेरा. याला आपण दुसरा एक शब्द सुद्धा वापरू शकतो, बॅक्टेरिया. याला आपण बॅक्टेरिया सुद्धा म्हणू शकतो. पुढे येईलच आपल्याला सिलेबसला. किंगडम मोनेरा आणि बॅक्टेरिया असा शब्दसुद्धा आपण वापरू शकतो, हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे बॅक्टेरिया म्हणलं की तुम्हाला कळेल, मोनेरा म्हणलं की काहीतरी उगाच तुम्हाला भयंकर प्रकार असा काहीतरी वाटेल, बॅक्टेरिया म्हणलं की तुम्हाला कळतं काय असतं ते. ठीक आहे. त्यामुळे मी बॅक्टेरिया हा शब्द मुद्दाम इथं वापरला. बघूया काय आहे किंगडम मोनेरा ते. स्टार्ट करूया. किंगडम मोनेरा एवढंच आज लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे इन डिटेलमध्ये. ठीक आहे. एकही मार्क्स सोडायचा नाही यामधला किंगडम मोनेरावरती. तुम्हाला शॉर्ट नोट्स लिहायला विचारतील किंवा दीर्घोत्तरीला प्रश्न येईल किंवा MCQs बऱ्यापैकी येऊ शकतात. जे नीट एक्झामची प्रिपरेशन करतात त्यांसाठी, जे MPSC UPSCचं प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की बायोलॉजिकल क्लासिफिकेशनवरती खूप म्हणजे खूप प्रश्न विचारले आहेत यापूर्वीसुद्धा. फक्त आपल्याला त्याचं फाउंडेशन माहीत नसल्यामुळं, बेसिक कन्सेप्ट्स माहीत नसल्यामुळं गोंधळ उडतो. ठीक आहे. त्यामुळं नीट कन्सेप्ट शिकून घ्या. मी बायोलॉजीमध्ये नेहमी सांगतो की आपल्याला शिकायचं आहे काय. याच्यामध्ये आता कळेल तुम्हाला की एकतर नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण नावं खूप अवघड अवघड असतात, पण नावांमध्येच त्याचा अर्थ लपलेला असतो. हे एक सगळ्यात चांगलं असतं बायोलॉजीचं किंवा सायन्स आहे इन ओव्हरऑल, की नावामध्येच अर्थ असतो. कसं ते आता कळेल तुम्हाला इथून पुढच्या लेक्चरमध्ये, की नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला असतो. तो फक्त शोधून काढायचा, नाव लक्षात राहतं, बरोबर. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला बायोलॉजीमध्ये. एक तर नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण ती खूप किचकट असतात, आणि दुसरी गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे. पाठांतर करायचं नाही, कन्सेप्ट्स लक्षात ठेवायचं, बरोबर. कन्सेप्ट लक्षात ठेवायची की कसे आहेत. त्यासाठी मी व्हिज्युअलायझेशन पद्धत वापरतो आहे, फोटोज तिथं देतो आहे. RH विटेकरनी 5 किंगडम क्लासिफिकेशन डिझाईन केलं. RH विटेकर यांचा फोटो लगेच आपण इथे साईडला लगेच इथं चिटकवलेला आहे. म्हणजे 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हटलं, इथून पुढे कधीही तुमच्या कानावरती 5 किंगडम क्लासिफिकेशन हे नाव पडलं की तुम्हाला हा फोटो नक्की आठवेल, RH विटेकर यांचा. त्यामुळे RH विटेकर यांचं नाव तुम्ही कधीच विसरणार नाही इथून पुढे, बरोबर. यालाच व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणतात, आणि तीच आपल्याला करायची, आणि तसंच आपल्याला अभ्यास करायचा इथून पुढचा. ठीक आहे. किंगडम मोनेरा चालू करू आपण. किंगडम मोनेरालाच मी काय म्हटलं तर बॅक्टेरिया असतात यामध्ये सगळे. ठीक आहे. कसं ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. किंगडम मोनेरा चालू करू आपण. काही फारसं नाही आहे एकदम. यातला 50 ते 60% भाग तुम्हाला यापूर्वीसुद्धा झालेला असेल. आपल्याला फक्त थोड्याशा गोष्टी ॲडव्हान्समध्ये बघायच्यात, शब्दांचे अर्थ लावून घ्यायचेत, एवढं फक्त बघायचं आपल्याला. ठीक आहे. किंगडम मोनेराचे कॅरेक्टर्स बघा काय काय आहेत. एक बेसिक कॅरेक्टर्स मी तुमच्या पुढे मांडलेले आहेत. बघा कॅरेक्टर्स बघा काय काय आहेत. किंगडम मोनेरा. ठीक आहे. मी पहिल्या लेक्चरपासून सांगतो की हे काय आहेत, युनिसेल्युलर एक पेशी आहेत, आणि बाकी जे 4 आहेत किंगडम्स ते सगळे बहुपेशी आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. हे लक्षात ठेवा. मोनेरा फक्त कसा आहे तुमचा, युनिसेल्युलर. ठीक आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बायोलॉजीमध्ये जो सगळ्यात कॉमन प्रश्न असतो, एकदम कॉमन प्रश्न, की कोणताही प्राणी देतात, कोणतीही कॅटेगरी देतात, आणि त्याची सेल वॉल ही कशाने बनलेली आहे हे विचारतात. म्हणजे जशी वनस्पतींची सेल वॉल सेल्युलोजने बनलेली असते, बरोबर, तसं प्रत्येक याच्या गटाचं देतील की याची सेल वॉल कशाने बनली आहे, त्याची सेल वॉल कशाने बनली, याची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता इथं किंगडम मोनेरा आला आहे. मोनेरालाच मी बॅक्टेरिया म्हटलं होतं. ठीक आहे. याची सेल वॉल ही कशाने बनली आहे बघा. इथं काय लिहिलं आहे बघा, सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. कशाने बनली आहे, पेप्टिडोग्लायकॉन. आता हे लक्षात ठेवायचे, नोट डाऊन करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे तुम्हाला, की मोनेरामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांची सेल वॉल कशाने बनलेली असते, पेप्टिडोग्लायकॉन. इथे एक मी तुम्हाला थोडंसं जनरल नॉलेज म्हणून सांगतो. ठीक आहे. आता ही पेप्टिडोग्लायकॉननी यांची सेल वॉल बनलेली असते. समजा हे बॅक्टेरियाज आहेत, मोनेरा म्हणजे काय तर बॅक्टेरियाज आहेत. हे समजा आपल्या शरीरामध्ये गेले, कसे जातील, थ्रू माउथ, तोंडातून जातील. तर सगळेच काय आपल्या पोटापर्यंत पोचत नाहीत, बरेचसे किल होतात तोंडामध्येच. का ते सांगतो. आपल्या तोंडामध्ये लाळ असते, आणि लाळेमध्ये एक विकर असतं, लायसोझोम. ठीक आहे. लायझोझाईम नावाचं विकर असतं. स्पेलिंग लिहितो मी,
कन्फ्युजन नको, लायसोझाइम. ठीक आहे. हे लायसोझाइम काय करतं, हे पेप्टिडोग्लायकॉनला ब्रेक करतं. त्यामुळे सेल वॉल ब्रेक होते आणि बॅक्टेरिया तिथं किल होतो. हे लक्षात ठेवा तुमच्या जनरल नॉलेजसाठी. म्हणजे तुमच्या पेप्टिडोग्लायकॉनसुद्धा लक्षात राहील यासाठी मी हे लायसोझाइम सांगितलं तुम्हाला. लायसोझाइम आपल्या लाळेमध्ये असतं, ते बॅक्टेरियाला किल करतं. बॅक्टेरियाला किल करतं म्हणजे काय, पेप्टिडोग्लायकॉनला किल करतं. त्यामुळे सेल वॉल ब्रेक होते आणि बॅक्टेरिया मरतो. हे लक्षात ठेवा. आता काय काय दोन गोष्टी लक्षात ठेवा, किंगडम मोनेरा युनिसेल्युलर आहे आणि सेल वॉल कशाने बनलेली त्याची, पेप्टिडोग्लायकॉननी. हे लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. पुढं बघूया. किंगडम मोनेरा कसा आहे, प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशन आहे त्याचं, म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे तो. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यामधला डिफरन्स तुम्हाला मी शोधून आणायला सांगितला होता, तुम्ही बघितलाच असेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय असतं की, आता याची फोड करतो. जसं सांगितलं प्रोकॅरियोटिक हा शब्द कदाचित तुम्हाला खूप अवघड वगैरे वाटत असेल, याची मी फोड करतो. प्रो याचा अर्थ होतो ओल्ड, ओल्ड म्हणजे जुनं, बरोबर. प्रोचा अर्थ होतो ओल्ड. आणि कॅरियोटिक याचा अर्थ होतो न्यूक्लियस. ठीक आहे. म्हणजे याचा न्यूक्लियस ओल्ड आहे असा. समजला अर्थ प्रोकॅरियोटिकचा. प्रो म्हणजे ओल्ड आणि कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस, ज्याचा न्यूक्लियस ओल्ड आहे तसा. म्हणजेच काय असेल, तुम्ही सेलचं स्ट्रक्चर अभ्यासलं असेल शाळेमध्ये. सेलमध्ये आपल्या सेलमध्ये काय काय असतं, पेशींमध्ये न्यूक्लियस असतो, मायटोकॉन्ड्रिया असते, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये मिसिंग असतात, नसतात. ठीक आहे. म्हणजे ज्या बाकीच्या गोष्टीत पुढे येईलच, मायटोकॉन्ड्रिया असेल, गोल्गी ॲपरेटस असेल, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, जे सेलमध्ये घटक असतात ना, सेलमध्ये तुम्ही 9वी-10वीमध्ये अभ्यासला असेल, आपल्यालाही आहे 11वीला चॅप्टर हा. ठीक आहे. याच्यामध्ये या नसतात, त्याला म्हणतात प्रोकॅरियोटिक. म्हणजेच काय, म्हणजेच काय तर न्यूक्लियस एकदम वेल डिफाईन नसतो, अविकसित असतो. न्यूक्लियस जो आहे किंवा सेल जी अविकसित असते, न्यूक्लियस त्याचा अविकसित असतो. या अविकसित असण्यालाच काय म्हटलं जातं, या अविकसित असल्यालाच म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक सेल म्हटलं जातं. जो अविकसित त्याचा न्यूक्लियस असतो त्याला प्रोकॅरियोटिक म्हटलं जातं. दुसरं काय येतं, युकॅरियोटिक सेल असतात. काही काही प्रोकॅरियोटिक असतात, काही काही युकॅरियोटिक असतात. किंगडम मोनेराची प्रोकॅरियोटिक आहे, म्हणजे याचा न्यूक्लियस हा वेल डिफाईन नाही आहे, अविकसित आहे. ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल असतात त्यांचा वेल डिफाईन न्यूक्लियस असतो. म्हणजे न्यूक्लियस सेलमध्ये न्यूक्लियस असेल वेल डिफाईन. ठीक आहे. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतील ज्या ऊर्जा निर्मिती करतील, गोल्गी ॲपरेटस असेल, सगळे सगळे घटक त्यामध्ये असतात सेलमध्ये, त्याला म्हणतात युकॅरियोटिक. पण इथं किंगडम मोनेरा काय आहे तुमचा, प्रोकॅरियोटिक आहे. याचाच अर्थ काय होतो की वेल डिफाईन न्यूक्लियस नाही आहे, बऱ्याच गोष्टी ह्या मिसिंग आहेत. ठीक आहे. इथं लिहिलेलंच आहे बघा, DNA जो आहे तुमचा इज नेक्ड, म्हणजे त्याला कसलं कवरिंगच नसतं. ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं, जनरल नॉलेजसाठी. आपला समजा DNA असेल ना, तर तो बांधून ठेवलेला असतो. हिस्टोन प्रोटीन नावाचं असतं. हे समजा हिस्टोन प्रोटीन आहे, हे गोलमध्ये जे दाखवले हिस्टोन प्रोटीन आहे, तर त्याला असा DNA रॅपअप केलेला असतो. लक्षात ठेवा, बांधून ठेवला असतो, त्यामुळे तो मूव्ह करत नाही. पण पण मोनेरामध्ये काय सांगितलं आहे की DNA कसा आहे, नेक्ड आहे. म्हणजे तो एकदम फ्री आहे, त्याला कशानेही बांधून ठेवलेलं नाही आहे, कारण तो प्रोकॅरियोटिकच आहे. कारण न्यूक्लियसमध्ये आत्ताच सांगितलं, प्रोकॅरियोटिक न्यूक्लियसमध्ये काय असतं, काहीच नसतं त्यामध्ये, त्यामुळे कशाने बांधून ठेवणार. त्यामुळं DNA कसा असतो, नेक्ड असतो. ठीक आहे. कशानेही बांधून ठेवलेला नसतो. म्हणजे इथं महत्त्वाच्या गोष्टी काय काय बघितल्या आपण. मोनेरा आहे युनिसेल्युलर तुमचा, त्याची सेल वॉल कशाने बनली आहे, पेप्टिडोग्लायकॉनने, आणि तो कसा आहे, प्रोकॅरियोटिक ऑर्गनायझेशनमध्ये आहे. DNA त्याचा फ्री आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. आपण नावं लक्षात ठेवतो आणि कन्सेप्ट लक्षात ठेवतो, या दोनच गोष्टी घेऊन पुढं चाललेलो आहोत आपण. ठीक आहे. कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. नावं कशी लक्षात ठेवायची सांगितले, प्रोकॅरियोटिकचा अर्थ फोडून सांगितला आहे तुम्हाला. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. बघा तिसरा सेंटेन्स बघा काय, सेल ऑर्गनेल्स लाईक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपरेटस, लायझोझोम्स, मायटोकॉन्ड्रिया, दीज आर अब्सेंट. आत्ताच सांगितलं होतं, कारण ते प्रोकॅरियोटिक आहेत. त्यामुळे हे जे ऑर्गन्स आहेत, सेल ऑर्गन्स ज्याला म्हटलं जातं, सेल ऑर्गनेल्स, हे सगळे सेलमध्ये असतात, युकॅरियोटिकमध्ये असतात, पण प्रोकॅरियोटिकमध्ये ते नसतात. त्यात तेच दिलं इथं, दे आर अब्सेंट. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही आहे, गोल्गी ॲपरेटस नाही आहे, लायझोझोम्स नाही आहे, मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, हे सगळे ॲब्सेंट आहेत.
लक्षात राहील, कारण ते युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आहे, त्यामुळे हे सगळे ॲब्सेंट आहेत. ठीक आहे, राहील लक्षात. पुढं बघूया. रिप्रोडक्शन. मोनेरामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं? दे मल्टिप्लाय बाय बायनरी फिशन. बायनरी फिशन तुम्हाला माहिती असेल, शाळेमध्येही झालं असेल. बायनरी फिशन करून ते रिप्रोडक्शन करतात असं म्हणतात ते. ठीक आहे, समजा ही सेल आहे, इथं त्याचा समजा इथं न्यूक्लियस आहे, तर पुढच्या स्टेपला काय होतं? तो न्यूक्लियस ब्रेकडाऊन होतो दोनमध्ये तो ब्रेकडाऊन होतं. बायनरी नाव काय? बाय म्हणजे दोन, बायनरी म्हणजे 2 इन नंबर, त्यामुळं एकाचे काय होतात? हा एक आणि हा दुसरा, असं दोन न्यूक्लियसमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होते, त्यामुळे त्याला म्हणतात बायनरी फिशन. हे तुम्हाला शाळेमध्ये झालेलंच आहे. म्हणजे रिप्रोडक्शनचा टाईप कसा आहे याचा? दे मल्टिप्लाय बाय बायनरी फिशन. आता एक्झामला विचारतील तुमच्या, काय विचारतील? किंगडम मोनेरा रिप्रोडक्शन कसा करतो? ठीक आहे, काय विचारतील एक्झामला? किंगडम मोनेरा रिप्रोडक्शन कसा करतो? तुमचं उत्तर काय पाहिजे? बाय बायनरी फिशन. बाय बायनरी फिशन म्हणजे एक असतात, एकाचे परत दोन होतात. दोनलाच काय म्हटलं जातं? बायनरी, म्हणून इथं म्हटलं बायनरी फिशन. लक्षात राहील? ठीक आहे. पुढचा पॉईंट लोकोमोशन. पुढचा पॉईंट काय? लोकोमोशन म्हणजे हालचाल कशाने करतात? हालचाल करतात का? आता मोनेरा आहे, तुम्हाला म्हटलं बॅक्टेरियात हालचाल तर करणारच, बरोबर. कशाने करतात? फ्लॅजेला. म्हणजे त्यांना जे शेवटी शेपटासारखं असतं ना, त्याला फ्लॅजेला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. कशाने करतायत लोकोमोशन, मुवमेंट कशाने करतात? फ्लॅजेलाने. तुम्हाला फ्लॅजेला माहिती असेल, शेपटासारखा प्रकार असतो फ्लॅजेला, त्याने ते लोकोमोशन करतात ते. आता ही फ्लॅजेला कशाने बनलेली असते? प्रोटीन फ्लॅजेलिन या घटकापासून ते फ्लॅजेला बनलेला असतो. कशापासून? प्रोटीन फ्लॅजेलिन या घटकापासून फ्लॅजेला हा बनलेला असतो. ठीक आहे, समजलं? एकदम बेसिक कॅरेक्टर्स आहेत, हे एक्झामला विचारतात. मोनेरावरती एकही मार्क्स तुमचा गेला नाही पाहिजे. आपण परत एकदा रिव्हिजन करू, काय काय बघू. ठीक आहे, क्विक रिव्हिजन करू. किंगडम मोनेरा बघत होतो. पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला सांगतो की ते युनिसेल्युलरच असतात. एकदम अगोदरचे जीव, आदिजीव आपण ज्यांना म्हणतो ना, आदिजीव, त्या टाईपमध्ये असतात. त्यांची सेल वॉल कशाने बनलेली असते? पेप्टिडो ग्लायकॉनने. ते प्रोकॅरियोटिक आहेत. प्रोकॅरियोटिक याचा अर्थ काय? हे जे सेल ऑर्गॅनिल्स आहेत ते त्याच्यामध्ये ॲब्सेंट असतात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲब्सेंट, गॉल्गी ॲपरेटस ॲब्सेंट, लायझोझोम्स ॲब्सेंट, मायटोकॉन्ड्रिया ॲब्सेंट हे नसतं, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? प्रोकॅरियोटिक म्हटलं जातं. प्रोचा अर्थ होतो ओल्ड, जुनं. कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस, म्हणजे वेल डिफाईन न्यूक्लियस नसतो याच्यामध्ये. ठीक आहे, रिप्रोडक्शन कशाने करतात? थ्रू बायनरी फिशन. लोकोमोशन कशाने करते? ते फ्लॅजेनाने. मोनेरामधले जे काही घटक आहेत, जे काही सूक्ष्मजीव आहेत, ते सगळे फ्लॅजेनाने मूवमेंट करतात, ते लोकोमोशन करतात, आणि हा फ्लॅजेला बनलेला असतो प्रोटीन फ्लॅजिलिनपासून. ठीक आहे, लक्षात राहील? हे सगळे घटक आहेत. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, नुसतं बघून सोडू नका, नोट डाऊन करत राहा. पुढे बघू काय किंगडम मोनेरामध्ये. ठीक आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन. अन्न कसं ग्रहण करतात हे महत्त्वाचं आहे. जगण्यासाठी अन्न तर पाहिजे. मोड ऑफ न्यूट्रिशन. ठीक आहे, काही काही याच्यातले जे सजीव आहेत ते ॲट्रोट्रॉपिक आहेत. ॲट्रोट्रॉपिक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात ते. ठीक आहे, काही काही पॅरासायटिक आहेत, म्हणजे काय? दुसऱ्यावरती अवलंबून राहतात ते. काही काय हिट्रोट्रॉपिक आहेत. ठीक आहे, आणि काय काय सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिकचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? सॅप्रोफायटिक म्हणजे काय? मृतोपजीवी, जे मेलेले सूक्ष्मजीव किंवा मेलेले सजीव आहेत त्यांच्यावरती जगणारे, त्याला म्हणतात सॅप्रोफायटिक. प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगतोय मी इथं. ठीक आहे, सॅप्रोफायटिक म्हणजे काय? ज्याला मराठीमध्ये मृतोपजीवी म्हटलं जातं. जे मृत शरीरावर जगतात त्यांना सॅप्रोफायटिक म्हटलं जातं. म्हणजे काय काय सजीव स्वयंपोषी आहेत, काय काय परपोषी आहेत, आणि काय काय मृतोपजीवी आहेत. ठीक आहे, एक्झाम्पल्स बघा काय आहेत. एक्झाम्पल्स महत्त्वाचं आहे. तुम्हाला जेव्हा शॉर्ट नोट्सला विचारतील तेव्हा एक्झाम्पल्स आलेच पाहिजेत तुमच्या उत्तरामध्ये. एक्झाम्पल्स हे आलेच पाहिजेत. ठीक आहे, किंवा एम सी क्यूजला काय विचारतील? जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल तेव्हा एम सी क्यूजला काय विचारतील तुम्हाला? लक्षात घ्या, प्रश्न कसा फ्रेम होतो ते सुद्धा बघितलं पाहिजे. यातलं एखादं नाव देतील आणि कुठल्या किंगडममधलं ते विचारतील, बरोबर का? आर्की बॅक्टेरिया देतील, कोणत्या यातलंही कळालं पाहिजे तुम्हाला. मोनेरामधलं हे माहिती पाहिजे. यू बॅक्टेरिया देतील, ते मोनेरामधलंही कळालं पाहिजे. सायनो बॅक्टेरिया देतील, ॲक्टिनोमायसिटीस देतील, मायकोप्लाझ्मा देतील. ठीक आहे, हे सगळं तुमचं मोनेरामध्ये आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे. ही नावं लक्षात ठेवायची आहेत, कारण यांचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे असाही. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला आर्की बॅक्टेरिया बघायचा आहे. एक्झाम्पल्स लक्षात येतील. आर्की बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया आणि सायनो बॅक्टेरिया, तीन खूप महत्त्वाचे आहेत. या तिघांचा आपल्याला इन डिटेल अभ्यास इथून पुढं करायचा आहे. ठीक आहे, समजलं?
मोड ऑफ न्यूट्रिशन, काय काय स्वयंपोषित, काय काय परपोषितसुद्धा आहेत आणि काय काय मृतोपजीवीसुद्धा आहेत, हे लक्षात ठेवा. आता आपण पहिला टाईप बघूया, आर्कीबॅक्टेरिया. पहिलं एक्झाम्पल बघूया आपण, आर्कीबॅक्टेरिया नक्की असतात कसे. ठीक आहे, एक क्विक आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचा, आर्कीबॅक्टेरिया असतात कसे. आता नाव खूप वेगळं वाटत असेल, अवघड वाटलं असेल, तरी त्याचा अर्थ समजल्यानंतर खूप सोपं वाटायला लागेल तुम्हाला. ठीक आहे, आपण बघूया, लगेच बघूया आर्कीबॅक्टेरिया काय आहे नक्की प्रकार. इथं बघा, पुढं आपल्याला आर्कीबॅक्टेरिया बघायचा आहे, त्याआधी आपण बॅक्टेरियल शेप बघू पहिल्यांदा. हे खूप महत्त्वाचं आहे, मुलांना समजत नाही, त्यासाठी मी असा टेबल बनवला आहे. बघा, बॅक्टेरियल शेप बघा काय काय, म्हणजे बॅक्टेरियाचे शेप वेगवेगळे असू शकतात, बरोबर. काही काही गोल असू शकतात, काही काही रॉड शेप्ड असू शकतात. मग त्यांना काय म्हणायचं, कारण हे तुमच्या एन सी आर टीच्या बुकमध्ये ही नावं येणार आहेत. ही नावं आली की तुम्ही कन्फ्यूज होता नक्की हे आहे काय. ठीक आहे, आता इथं लिहिलं आहे कोकाय. कोकाय म्हणजे काय, जे बॅक्टेरिया किंवा आपण ज्याला मोनेरा म्हणतो, मोनेरा बॅक्टेरिया एकच शब्द मी वापरतो इथं. ठीक आहे, जे बॅक्टेरिया स्पेरिकल किंवा ओव्हल शेपमध्ये आहेत, म्हणजे काय गोलाकार आकृती आहे त्यांना काय म्हणायचं, कोकाय. सिंपल. ठीक आहे, जे गोल आहेत त्यांना काय म्हणायचं, कोकाय. जे रॉड शेप आहेत बॅक्टेरिया, रॉड शेप आहेत, ठीक आहे, त्यांना काय म्हणायचं, बॅसिली. काय म्हणायचं, बॅसिली. जे कॉमा शेपमध्ये सोल्पेविरामासारखे, जे सोल्पेविरामासारखे आहेत त्यांना काय म्हणायचं, विब्रिओस. कॉमा शेप्ड आहेत त्यांना म्हणायचं विब्रिओस. आणि जे स्पायरल शेप आहे, स्पायरल आकाराचे, स्पायरल आकार माहिती आहे ना, त्यांना काय म्हणायचं, स्पायरिलम. नावातच आहे स्पायरिलम. सोपं आहे की नाही, काय अवघड आहे का. पण हे जर डायरेक्ट शब्द आले असते तुम्हाला कन्फ्युजन झालं असतं, हे नक्की काय आहे. ठीक आहे, जर गोल असतील, ओव्हल शेप अंड्याच्या आकाराचे, तर काय म्हणायचं, कोकाय. ठीक आहे, रॉड शेप असतील, रॉडच्या आकाराचे, तर काय म्हणायचं, बॅसिली. जर स्वल्पविरामाच्या शेपमध्ये असतील, कॉमा शेप, काय म्हणायचं, विब्रिओस. आणि जर स्पायरल शेपमध्ये असतील तर काय म्हणायचं, स्पायरलम. ठीक आहे, बघा आता, जर आता बघा सिंगल असेल, एकच असेल स्पायरल शेपमध्ये, तर त्याला म्हणायचं मायक्रोकोकस. ठीक आहे, पेअरमध्ये असेल म्हणजे जोडीनं असेल तर त्याला काय म्हणायचं, डिप्लोकोकस. आणि जर चेनमध्ये असेल, त्यांची चेनच असेल बॅक्टेरियाची, गोलाकार बॅक्टेरिया बरं का, कोकाय बघतो आपण, गोलाकार बॅक्टेरिया. जर चेन असेल तर त्यांना काय म्हणायचं, स्ट्रेप्टोकोकस. आणि क्लस्टरमध्येच असतील, गुच्छच असेल त्यांचा, तर त्याला काय म्हणायचं, स्टॅफिलोकोकस. ठीक आहे, आता हे शब्द तुमच्या पुस्तकात सुद्धा आहेत, पण ते डायरेक्टली आले असते असं मायक्रोकोकस काय आहे, डिप्लोकोकस काय, तर तुमचं कन्फ्युजन झालं असतं. त्यामुळे मी इथं नोट नीट बनवलेली आहे. जर सिंगल असेल तर त्याला मायक्रोकोकस म्हणायचं, जोडी नसेल तर डिप्लोकोकस म्हणायचं, चेनमध्ये असेल तर स्ट्रेप्टोकोकस म्हणायचं, आणि क्लस्टरमध्ये असेल तर स्टॅफिलोकोकस म्हणायचं. क्लस्टर म्हणजे काय, गुच्छ, एक गुच्छामध्ये असतील तर स्टॅफिलोकोकस म्हणायचं. ठीक आहे, सेम इकडं जर सिंगल बॅसिलस असेल, बॅसिली असेल, म्हणजे रॉड शेप जे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण बॅसिली म्हणतोय. सिंगल शेप बॅसिली असतील तर त्यांना काय म्हणायचं, बॅसिलस म्हणायचं. ठीक आहे, पेअरमध्ये असतील तर डिप्लोबॅसिलस, चेनमध्ये असतील तर स्ट्रेप्टोबॅसिलस. म्हणजे आता चेनसाठी स्ट्रेप्टो हा शब्द वापरतात, हे तुम्हाला कळालं असेल. चेन म्हणजेच काय, स्ट्रेप्टो, बायोलॉजिकल टर्ममध्ये स्ट्रेप्टो असं म्हणायचं, हे आता कळालं असेल तुम्हाला. पेअरमध्ये असेल तर डिप्लो म्हणायचं, हे कळालंच असेल तुम्हाला. ठीक आहे, वेब्रिओस जे कॉमा शेप्ड आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघू आपण. दे हॅव फॅजिलम ॲट वन एंड अँड आर मोटाईल. हे विब्रिओस जे आहेत त्यांना फ्लॅजिलम असतं. फ्लॅजिलम मगाशी पाहिला होता आपण, बरोबर, फ्लॅजिलम ज्याने आपण लोकोमोशन करतात, मोनेरा बॅक्टेरिया, तो यांच्यामध्ये असतो पण एकाच एंडला असतो. बरोबर, काय दिलं त्यांना, फ्लॅजिलम असतो पण एकाच एंडला असतो, आणि ते मोटायला आहेत. म्हणजे फ्लॅजिला आहे म्हणजे मोटायला असणारच, हालचाल करणाऱ्यांना मोटायला म्हणतात. बरोबर, ठीक आहे. आता जे स्पायरल शेप बॅक्टेरिया आहेत ज्याला आपण स्पिरिलम म्हणतो, ते त्यांच्याकडे फ्लॅजिला एका बाजूलाही असू शकते किंवा ऑर लिहिलंय किंवा बोथ द एंड असू शकतात, एका बाजूला असू शकतात किंवा दोन्ही साईडला असू शकतात स्पायरल शेपमध्ये. ठीक आहे, ही खूप महत्त्वाची माहिती आहे. नावं खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे, तुमच्या लक्षात राहतीलच कारण कन्सेप्च्युअली सांगितलेत. ओव्हल आलं की काय म्हणायचं, रोड शेप्ड असले तर काय म्हणायचं, कॉमा शेप असले तर काय म्हणायचं, आणि स्पायरल शेप असले तर काय म्हणायचं, हे आता तुम्हाला कन्सेप्च्युअली नीट सांगितलं आहे. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, आणि सर्वात महत्त्वाचं नोट डाऊन करून ठेवा, नोट्स काढून ठेवा या सगळ्या गोष्टींचे. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पुढं बघूया. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण इथं एक्झाम्पल्स बघितले होते.
आर्कीबॅक्टेरिया तुम्हाला म्हटलं तर खूप महत्त्वाचे आहेत, यू बॅक्टेरिया खूप महत्त्वाचे आहेत, सायनोबॅक्टेरिया खूप महत्त्वाचे आहेत. आता ही खूप नावं अवघड आहेत म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका किंवा घाबरून जाऊ नका. खूप सोपे कन्सेप्ट आहेत. आपण आता आर्कीबॅक्टेरियापासून सुरुवातच करणार आहेत. एकदम इझी आहे, खूप इझी आहे. बघा, नावं खूप अवघड आहेत म्हणून तुम्ही अवघडात जाऊ नका. अर्थ माहीत नसतो म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. ठीक आहे, आर्कीबॅक्टेरिया बघू आपण काय असतो तो. पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो सुद्धा आर्कीबॅक्टेरिया कसा असतो तो. ठीक आहे, बघून घ्या आर्कीबॅक्टेरिया काय आहे तो. बघा, फ्लॅजेलम आहे. बघा, फ्लॅजेलम आहे, इथं शेपटीसारखा प्रकार आहे ना, बरोबर. आणि हा आहे तुमचा आर्कीबॅक्टेरिया, कॅप्सूलसारखा आहे ना, कॅप्सूलसारखा आहे. बघा, इथं न्यूक्लियोटाइड DNA आहे. बघा, मी म्हटलं तर DNA हा फ्री असतो, बांधूनच ठेवलेला नसतो. बघा, इथं फ्री आहे एकदम DNA, त्याला कोणीच बांधूनच ठेवलेलं नाही आहे, एकदम फ्री आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा आर्किओबॅक्टेरिया. त्याला आर्किओबॅक्टेरियाच का म्हणायचं ते सुद्धा सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघून घेऊ आता आर्किओबॅक्टेरिया काय आहे तो. पहिल्यांदा नावाचंच विश्लेषण करून टाकू आपण त्याचं. आर्की आणि बॅक्टेरिया. बॅक्टेरिया तुम्हाला माहिती आहे, बॅक्टेरिया हा खूप कॉमन शब्द आहे तुमच्यासाठी सुद्धा. आर्की म्हणजे का, आर्किओलॉजी तुम्ही ऐकलं असेल, आर्किओलॉजी, तर त्यातून आलाय आर्की शब्द. आर्की म्हणजे इथं सुद्धा होतो, याचाही शब्द होतो ओल्ड किंवा प्राचीन, जे म्हणतो आपण प्राचीन. ठीक आहे, प्राचीन हे सर्वात प्राचीन आहेत. सर्वात प्राचीन जे सजीव आहेत या सृष्टी तलावरचे, या पृथ्वी तलावरचे, ते म्हणजे आर्कीबॅक्टेरिया. त्यामुळे तसं नाव आहे त्यांचं, आर्कीबॅक्टेरिया. म्हणजे काय, ओल्ड बॅक्टेरिया, जुने बॅक्टेरिया किंवा जुने सजीव असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. आर्की म्हणजे ओल्ड, जुनं. ठीक आहे, आता शब्द तुम्हाला हा अवघड वाटणार नाही अर्थ कळल्यानंतर, बरोबर. आर्कीबॅक्टेरिया म्हणजे काय, जुने बॅक्टेरिया. एवढा साधा सिंपल त्याचा अर्थ आहे, घाबरण्यासारखं काही नाही. ठीक आहे, बघूया आपण आर्कीबॅक्टेरिया काय आहेत ते नक्की. बघा, इथं लिहिलं आहे, सिम्पलेस्ट अँड मोस्ट प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ बॅक्टेरिया. प्रिमिटिव्ह म्हणजे काय, अगोदर होऊन गेले, अगोदर होऊन गेले, ज्याला आदिजीव वगैरे म्हणतो, तसा प्रिमिटिव्ह ग्रुप पुरातन काळातला. सिम्पलेस्ट एकदा, आता जुना काळातला म्हणजे एकदम सिम्पलेस्टच असणार आहे. जसं तुम्ही ऐकलं असेल शाळेमध्ये सुद्धा, की एकदम साध्या सरळ एकपेशीय सजीवांपासून सजीवांची निर्मिती झाली आहे, बरोबर. त्यातलाच हा ग्रुप आहे आर्कीबॅक्टेरिया. सिम्पलेस्ट आहेत, मोस्ट प्रिमिटिव्ह आहेत. सेल वॉल, जसं मागाशी सांगितलं की एक्झामला सारखं विचारतात की सेल वॉल कशाने बनलेली आहे, बरोबर. आर्कीबॅक्टेरियाची सेल वॉल कशाने बनली आहे बघा, पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन्स. पॉलिसॅकराइड्स आणि प्रोटीन्स यापासून याची सेल वॉल बनलेली आहे. कंसामध्ये काय लिहिलं आहे बघा, पेप्टिडोग्लायकन्स अँड म्युरॅमिक ॲसिड आर अब्सेंट इन सेल वॉल. जे मगाशी पेप्टिडोग्लायकॉन बघितलं होतं ते इथं अब्सेंट आहे. आर्किओबॅक्टेरियाचं हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा, एक्झामला येऊ शकतं. आर्किओबॅक्टेरियाचं हे वैशिष्ट्य आहे, यात पेप्टिडोग्लायकिन नाही आहे, पण सेल वॉल कशाने बनलेली आहे त्याची. एक्झामला काय येणार आहे, आर्किओबॅक्टेरियाची सेल वॉल कशाने बनलेली आहे हे एक्झामला येणार. तुम्ही काय लिहायचं, पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन, पॉलिसॅकराइड्स अँड प्रोटीन्सनी याची सेल वॉल बनलेली आहे आणि पेप्टिडोग्लायकन याच्यामध्ये अब्सेंट आहे. ठीक आहे, हे लिहायचं आहे तुम्हाला. पुढचं बघा, तिसरं वाक्य बघा, सेल मेम्ब्रेन इज मोनोलेअर ऑफ ब्रांच चेन लिपिड. लिपिड म्हणजे मेद, मेदांपासून, म्हणजे ज्याला आपण फॅट जे म्हणतो, फॅट म्हणजेच लिपिड. ठीक आहे, मेद याच्यापासून बनलेली आहे, पण ती कशी आहे, मोनोलेअर. मोनोलेअर म्हणजे काय, सिंगल लेअर, एकच लेअर आहे, आणि तो कशाचा आहे, लिपिडचा, मेदाचा, बरोबर, म्हणजेच फॅटचा आहे. फॅटचा एकच लेअर आहे, मोनोलेअर आहे. ठीक आहे, आर्कीबॅक्टेरिया, चौथं वाक्य बघा, आर्कीबॅक्टेरिया आर कन्सिडर्ड टू बी ओल्डेस्ट ऑफ लिव्हिंग फॉसिल्स. हा प्रश्न खूप वेळा आला आहे, म्हणजे अगदी नीटला, CETला, अगदी UPSCला सुद्धा हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे, की ओल्डेस्ट ऑफ लिव्हिंग फॉसिल कुणाला म्हणतात. सजीवांमधलं सर्वात जुनं, जे आत्ताच मी मागाशी सांगितलं होतं, फॉसिल, जीवाश्म, ज्याला आपण मराठी म्हणतो लिव्हिंग फॉसिल, जीवाश्म, कुणाला म्हणतात, आर्कीबॅक्टेरिया. कारण हे सगळ्यात जुने सजीव आहेत, सगळ्यात जुने सजीव, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं. त्यामुळे यांना काय म्हणतात, नाव लक्षात ठेवा, कोट केला आहे मी इथं, ओल्डेस्ट ऑफ लिव्हिंग फॉसिल म्हणतात याला, ओल्डेस्ट ऑफ लिव्हिंग फॉसिल. आर्किओलॉजी, त्या आर्की हा शब्द तोच आहे ना, प्राचीन, आर्किओलॉजी. ठीक आहे, हा आता तुम्हाला समजलाच असेल. बघा, पुढं बघूया, हॅबिटॅट काय याची, कुठं राहतात, एक्स्ट्रीम हॅबिटॅट लिहिलं इथं. एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे काय, कुठेही राहू शकतात. कुठं म्हणजे समुद्राच्या एकदम तळाला हे राहतात. ठीक आहे, खूप असं आम्लजन्य वातावरण असेल तिथं राहतात. मिथेनोजेनिक वातावरण असेल खूप असं तीव्र, तिथं राहतात.
अशा म्हणजे कुठल्याही ठिकाणी ते किती एक्स्ट्रीम कंडिशन असेल तिथं ते राहू शकतात आर्किओबॅक्टेरिया, कारण ते सिम्पलेस्ट आहेत त्यामुळे ते कुठंही राहू शकतात. हे एक लक्षात ठेवा. पुढचं वाक्य बघा, शेवटचं काय, शेवटचं वाक्य बघा काय. मिथेनोजेन्स आर प्रेझेंट इन द गट्स ऑफ सेव्हरल रुमिनंट ॲनिमल्स सच ॲज काउज अँड बफेलोज. गायींसारखे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या आतड्यांमध्ये मिथेनोजेन्स प्रेझेंट्स असतात, हे लक्षात ठेवा. जिथून मिथेन हा गॅस जो बाहेर पडतो ते गायींसारखे जे प्राणी आहेत त्यांच्या गट्समध्ये म्हणजे आतड्यांमध्ये ते निवास करतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झामला विचारलं जाऊ शकतं. आर्किओबॅक्टेरिया, आर्किओबॅक्टेरिया खूप सिम्पलेस्ट आहे. मी परत एकदा रिव्हिजन करतो. एवढंच आर्किओबॅक्टेरियामध्ये मी मगाशी तुम्हाला डायग्रॅमसुद्धा त्याची दाखवली. सिम्पलेस्ट आहेत, सेल वॉल पॉलिसॅकराइड्सनी बनली आहे आणि प्रोटीन्सनी. सेल मेम्ब्रेन मोनोलेअरचे एकच लेअर आहे आणि तो कशाने बनलेला आहे, लिपिडनी. लिपिड म्हणजे फॅट. फॅट तुम्हाला कळतं, हे ओल्डेस्ट ऑफ लिव्हिंग फॉसिल आहेत, सगळ्यात जुने आहेत सजीव. ठीक आहे, एकदम एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये ते राहू शकतात. एवढं आहे आर्किबॅक्टेरिया. ठीक आहे, पुढं बघूया. आर्किबॅक्टेरियाची डायग्रॅम परत एकदा नीट बघून घ्या. व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून ही एक डायग्रॅम तुम्ही नक्की बघून घ्या. आर्किबॅक्टेरियाची फ्लॅजिलम बघा तुम्हाला लास्टला दिसतोय. ठीक आहे, न्यूक्लिओइड बघा, DNA त्याचा कसा एकदम फ्रीली आहे, त्याला कोणीही बाइंडअप केलेलं नाही आहे. सेल वॉल बघून घ्या त्याची. ठीक आहे, जे पर्पल कलरमध्ये दाखवली ती सेल वॉल आहे त्याची. प्लाझ्मा बघून घ्या. ठीक आहे, फ्लॅजिलम बघून घ्या आर्किओबॅक्टेरियाचा. ठीक आहे, आर्किओबॅक्टेरिया झाला. काय काय बघत होतो बघा आपण नक्की काय बघितलं बघा. किंगडम मोनेराचे मी तुम्हाला जे एक्झाम्पल्स सांगत होतो, एक्झाम्पल्स आर्किओबॅक्टेरिया आत्ता बघून झाला आपला. ठीक आहे, सगळ्यात जुनं. आर्की म्हणजे प्राचीन, ओल्ड, बरोबर, आणि ओल्ड बॅक्टेरिया म्हणजे आर्किबॅक्टेरिया. आता यू बॅक्टेरिया बघायचं आपल्याला आणि सायनोबॅक्टेरिया बघायचं आपल्याला. ठीक आहे, खूप सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे. जसं आर्किओबॅक्टेरिया एकदम सिम्पल करून बघितलं आपण, तसंच आता यू बॅक्टेरिया पण आपण सिम्पल करून बघूया. ठीक आहे, बघा यू बॅक्टेरिया बघा. डायग्राम पहिल्यांदा बघून घ्या यू बॅक्टेरियाची. कसा दिसतोय बघा यू बॅक्टेरिया. ठीक आहे, यू बॅक्टेरिया बघा कसा दिसतोय. फ्लॅजेला आहे याला बघा, 2 फ्लॅजेले आहेत याला, 2 फ्लॅजेले दिसले. ठीक आहे, 2 फ्लॅजेले आहेत याला. DNA बघा त्याचा कसा आहे, कोणी रॅपअप केलेला नाही आहे. सेल वॉल बघा त्याची कशी आहे. ठीक आहे, सेल वॉल बघून घ्या कशी आहे याची. फ्लॅजेला 2 आहेत याला. ठीक आहे, यू बॅक्टेरिया बघा. दे आर ऑल्सो नोन एज ट्रू बॅक्टेरिया. त्यांना काय म्हणतात, ट्रू बॅक्टेरिया. असं का म्हणतात बघा. यू बॅक्टेरियाचा फोड करायची राहिली आपल्याला. आता मगाशी काय होतं, आर्की आणि बॅक्टेरिया. इथं काय आता यू आणि बॅक्टेरिया. यूचा अर्थ होतो ट्रू. काय होतं, ट्रू. ट्रू म्हणजे काय, याच्यामध्ये थोडंसं वेल डेव्हलप्ड असतात गोष्टी. ठीक आहे, ट्रू बॅक्टेरिया. त्यामुळे यूचा अर्थ होतो ट्रू, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं, ऑल्सो नोन ॲज ट्रू बॅक्टेरिया. सेल वॉल, आता बघा सेल वॉल रिजिड आहे, कठीण आहे थोडीशी, आणि मेडअप ऑफ कशाने बनलेली आहे, पेप्टिडोग्लायकन्स. बघा याची सेल वॉल बनलेली आहे पेप्टिडोग्लायकन्सपासनं, बरोबर. पेप्टिडोग्लायकन्सपासून याची सेल वॉल बनलेली आहे. मगाशी आपण आर्किबॅक्टेरिया पाहिला, बरोबर ना. मगाशी आपण आर्किबॅक्टेरिया पाहिला, याची सेल वॉल पेप्टिडोग्लायकनपासून बनलेली नव्हती. याची सेल वॉल पॉलिसॅकराइडपासून बनलेली होती आणि पेप्टिडोग्लायकन्स आर अब्सेंट असं लिहिलं होतं, बरोबर. हा फरक आहे आर्किओबॅक्टेरिया आणि ट्रू बॅक्टेरियामध्ये. ठीक आहे, इथं पेप्टिडोग्लायकन अब्सेंट असं म्हटलं होतं आपण. आणि यू बॅक्टेरियामध्ये आपण काय म्हणतोय, यू बॅक्टेरियामध्ये म्हणतोय सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन्स, बरोबर. आता इट मूव्ज विथ हेल्प ऑफ फ्लॅजेला. कशाने हालचाल करतात ते, फ्लॅजेलाने हालचाल करतात. ते दिसतंय तुम्हाला इथं 2 फ्लॅजेला आहेत, बरोबर. हे कसे आहेत, स्वयंपोषी आहेत, ॲटोट्रॉप्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यू बॅक्टेरिया कसे आहेत, ॲटोट्रॉप्स आहेत, स्वयंपोषी आहेत, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ते बघा, काही अवघड वाटलं का, एकदम सोपं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, फोड करायची यू बॅक्टेरिया. यू म्हणजे ट्रू बॅक्टेरिया म्हणतात याला, बरोबर. लक्षात राहीलच, तुमच्या कन्सेप्ट लक्षात राहिलं. आणि काय म्हटलं तर सेल वॉल कशाने बनते, हा कॉमन प्रश्न आहे एकदम. कशाने बनते इथं, पेप्टिडोग्लायकनने. लोकोमोशन कशाने करतात, फ्लॅजेलाने. डायग्राम दिसते तुम्हाला, 2 फ्लॅजेला आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं काय इथं, यू बॅक्टेरिया कशा असतात, ॲटोट्रॉफिक असतात, स्वयंपोषी असतात. हे लक्षातच ठेवा. ठीक आहे, पुढं बघूया आपण. यू बॅक्टेरिया झाला, आता सायनोबॅक्टेरिया बघूया. तिसरं एक्झाम्पल. पहिल्यांदा आर्किओबॅक्टेरिया पाहिला आपण,
त्याच्यानंतर यू बॅक्टेरिया पाहिला आपण, ज्याला ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. आता बघू आपण सायनो बॅक्टेरिया. ठीक आहे, सायनो बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी, हे तुम्ही नाव ऐकलं असेल, नीलहरित शैवाल, नीलहरित शैवाल असं याला पूर्वी म्हटलं जायचं. याला अल्गीच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा ठेवलं होतं, पण नंतर सायंटिस्टला शोध लावला की हे अल्गी नाही आहे, हे मोनेरा ग्रुपमधला बॅक्टेरिया आहे. त्यामुळे मग त्याला नाव दिलं सायनो बॅक्टेरिया. ठीक आहे, त्यामुळे त्यांना नाव दिलं सायनो बॅक्टेरिया. अगोदर त्याला शैवाल या ग्रुपमध्ये अल्गीमध्ये ठेवलं होतं, ज्याला आपण नीलहरित शैवाल म्हणतो. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, नीलहरित शैवाल, बरोबर, किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, हे नाव तुम्ही ऐकलं असेल. त्याचंच नाव आहे हे सायनो बॅक्टेरिया. नंतर सायंटिस्टला शोध लावला की हे बॅक्टेरियाचा प्रकार आहे, मोनेरामधला आहे, त्यामुळे त्याचं नाव दिलं, नामकरण त्याचं झालं सायनो बॅक्टेरिया. ते युनिसेल्युलर आहे, ऑफकोर्स असणारच आहेत, कारण ते मोनेरामधले आहेत, बरोबर. हे एक वाक्य फिक्सच आहे तुमच्या एक्झाममधलं, युनिसेल्युलर. मोनेरामधले काही आलं की युनिसेल्युलर म्हणायचं. कोलोनियल आहेत किंवा फिलामेंटस आहेत. आता याचा अर्थ काय होतो बघा, प्रत्येक वाक्याचा आपण अर्थ लावून घेतोय आणि प्रत्येक वाक्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. इथं लक्षात ठेवायचा, कन्सेप्टसाठी खूप महत्त्वाचं आहे. कोलोनियल म्हणजे काय, तर समूह करून राहता येते, ते एकत्र राहता येते. किंवा ऑर, काही काही समूह करून राहता येते, पण काय काय फिलामेंटस आहे, काय काय एकटे एकटे राहतात ते. ठीक आहे, काय काय मराईन आहेत, म्हणजे काय समुद्राच्या पाण्यात राहतात. काय काय टेरेस्ट्रियल आहेत अल्गी, म्हणजे काय 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 जमिनीवर राहतात. काय काय पाण्यात राहतात समुद्राच्या, काय काय जमिनीवरती राहतात, असं त्यांना म्हणायचं आहे. ठीक आहे, आता कोलोनियन जे असतात बघा बॅक्टेरिया, ते कॉलोनीमध्ये राहण्याचा त्यांना एक फायदा होतो. काय होतो नीट लक्षात घ्या, तुमच्या जनरल नॉलेजसाठी सांगतोय मी. कॉलोनीमध्ये जे समूहामध्ये राहतात, आपल्यासाठी ते खूप दुष्परिणाम करतात. कसे, जे कॉलोनीमध्ये राहतात, समूहाने राहतात, ते एकदम अटॅक करतात आपल्यावरती. बॅक्टेरिया जे आहेत ते एकदम अटॅक करतात आणि एकदम अटॅक केल्यामुळं मग आपण आजारी पडतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कॉलोनियन जे असतात ते खूप डेंजरस असतात, कारण ते एकटे एकटे अटॅक करत नाहीत, ते समूहाने अटॅक करतात. त्यामुळे ते थोडेसे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी डेंजरस ठरू शकतात. ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं जे काम काय सायनोबॅक्टेरियाचं, ते ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन फिक्स करतो. आता थोडंसं ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे, पण इथं बॉटनीसाठी सुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. करतात काय नक्की बघा, सायनोबॅक्टेरिया तुम्ही बघाच, हे डायग्रॅममध्ये जे दाखवलेत ते नक्की हे करतात काय बघा. आपल्याला माहिती आहे की वनस्पती, नीट समजून घ्या कन्सेप्ट. आपल्याला माहिती आहे वनस्पती त्यांचं अन्न बनवतात. वनस्पतींच्या वाढीसाठी आपल्याला नायट्रोजन लागतो. काय लागतो, वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन खूप महत्त्वाचा असतो बघा. आणि तुम्हाला माहिती आहे की 70-71% आपल्या हवेमध्ये नायट्रोजन असतोच, पण हा जो हवेतला नायट्रोजन आहे ते वनस्पती वापरत नाहीत. हवेतला नायट्रोजन वनस्पतींना वापरता येत नाही. मग वनस्पती नायट्रोजन कुठून घेतात, ह्या नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये कोणीतरी करून द्यायचं असतं. नायट्रेटमध्ये रूपांतर केलं की मग तो वनस्पती वापरू शकतात. हवेतला नायट्रोजन त्यांना वापरता येत नाही त्यांच्या वाढीसाठी, लक्षात घ्या. त्या हवेतल्या नायट्रोजनचं नायट्रेटमध्ये रूपांतर केल्यानंतर वनस्पती तो नायट्रोजन घेतात आणि त्यांची वाढ होते. मग हा नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेटमध्ये करण्याचं काम हे करतात सायनोबॅक्टेरिया. त्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ तो आहे, इट फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन आहे तो फिक्स करतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात, हिट्रोसाइट्स. हिट्रोसाइट्स शब्दाचा अर्थ तो आहे, लक्षात घ्या. एक्झाम्पल काय याचं, नॉस्टॉक आणि ॲनाबेना. नॉस्टॉक आणि ॲनाबेना मेजॉरिटी भात शेतीमध्ये हे वापरलं जातं, राईस फील्डमध्ये. ठीक आहे, नॉस्टॉक आणि ॲनाबेना याचा खत म्हणून सुद्धा वापर करतात. खत म्हणून वापर केल्यानंतर काय होईल, हाय काय करेल नॉस्टॉक आणि ॲनाबेना की जो आपल्या वातावरणामध्ये नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर ते नायट्रेटमध्ये करतील आणि ते वनस्पतींना पुरवतील. त्यामुळे याचा खत म्हणून सुद्धा वापर करतात. ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा लक्षात ठेवा, सायनोबॅक्टेरिया म्हणजे ॲग्रिकल्चर यूजसुद्धा आहे तुमच्या सायनोबॅक्टेरियाचा, हे लक्षात ठेवा. डायग्राम बघून घ्या एकदा सायनोबॅक्टेरियाची. काय काय बघितलं बघा आपण, परत एकदा सांगतो. युनिसेल्युलर, मोनेराय म्हणजे युनिसेल्युलर असणारच. कोनोलियन आहेत किंवा फिलामेंटस आहेत, समूहाने राहतात किंवा एकटेसुद्धा राहतात. ठीक आहे, समुद्राच्या पाण्यात सुद्धा आढळतात आणि जमिनीवरती सुद्धा आढळतात. सर्वात महत्त्वाचं काम काय, तर ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन फिक्स करतात आणि तो वनस्पतींना पुरवतात. एक्झाम्पल तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे, नॉस्टॉक आणि ॲनाबेना, नॉस्टॉक आणि ॲनाबेना. ठीक आहे, नोट डाऊन करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे सायनोबॅक्टेरिया. आपण आर्किबॅक्टेरिया पाहिला, यू बॅक्टेरिया पाहिला आणि सायनोबॅक्टेरिया पाहिला. ठीक आहे, लक्षात राहील.
नीट लक्षात ठेवा, ठीक आहे, सायनोबॅक्टेरिया सुद्धा. डायग्रॅम एकदा नीट बघून घ्या. डायग्रॅम एकदा नीट बघून घ्या. हा आहे सायनोबॅक्टेरिया. बघा, नील हरित शैवाल तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं होतं. ब्ल्यू ग्रीन अल्गी, कलर पण तसाच दिसतो की नाही, ब्ल्यू आणि ग्रीन. त्यामुळे त्यांना अल्गीमध्ये सुरुवातीला सायंटिस्टने ठेवलं होतं, नंतर त्यांना बॅक्टेरियल ग्रुपमध्ये आणलं. लक्षात ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण मोड ऑफ न्यूट्रिशन ॲटोट्रॉप्सचा, ठीक आहे. कारण तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की मोनेरा या गटामध्ये काही काही स्वयंपोषी आहेत ॲटोट्रॉप्स आहेत, काही काही हिट्रोट्रॉप्स आहेत, काही काही परपोषी आहेत, बरोबर. जर ॲटोट्रॉप्स असतील तर ते एनर्जी कुठून मिळवत आहेत किंवा अन्न कुठून मिळवत आहेत ते इथं दिलेलं आहे. जर ॲटोट्रॉप्स असतील तर ते काय करतात, हे जे नायट्रेट्स वगैरे आहेत त्यांचं ऑक्सिडायझिंग करतात, म्हणजेच काय, ऑक्सिडीकरण करतात मराठीमध्ये, आणि त्यातून जे ATP निर्माण होतं ते घेतात, ठीक आहे. दे प्ले अ ग्रेट रोल इन रिसायकल न्यूट्रिएंट्स. आत्ताच तुम्हाला सांगितलं मगाशी, ॲग्रिकल्चरल यूज, नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न, सल्फर यांचं रिसायकलिंग करण्यासाठी खूप महत्त्वाचं काम ते बजावतात. एक्झाम्पल्स हे नोट डाऊन करून ठेवा, महत्त्वाचे आहेत एक्झाम्पल्स, ठीक आहे. हे एक्झाम्पल्स कुणाचे आहेत, जे ॲटोट्रॉपिक्स आहेत त्यांचे हे एक्झाम्पल्स आहेत, जे ॲटोट्रॉप्स आहेत त्यांचे हे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढं बघूया. ॲटोट्रॉप्स आहेत हे म्हणजे हिट्रोट्रॉप्स पण काही काही असणार आहेत. बघा, हिट्रोट्रॉप्स आले. हिट्रोट्रॉप्स काय करतात, ते इन्क्लूड्स डिकम्पोजर्स, जे विघटक म्हणतो आपण मराठीमध्ये, ते काय करतात, डिपेंड्स ऑन रेडीमेड ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. हे काय करतात, एखादा पदार्थ असेल तर त्याचं डिकम्पोजिशन करतात, विघटन करतात आणि त्याच्यापासून अन्न मिळवतात, हिट्रोट्रॉप्स, ठीक आहे. लक्षात राहील. हे होतं तुमचं हिट्रोट्रॉप्स. आता पुढं आपल्याला काय बघायचं आहे, किंगडम प्रोटिस्टा बघायचं आहे. त्या अगोदर तुम्ही मोनेराचं आज जे आपलं लेक्चर झालं आहे किंगडम मोनेराचं, ते परत एकदा नीट पहा, त्याच्या नोट्स नीट लिहून घ्या आणि डायग्रॅम्ससुद्धा काढा आणि तुम्हाला त्या सबमिट करायच्या आहेत. सर तुम्हाला सांगणार आहेत सबमिट करायला, हे लक्षात ठेवा. डायग्रॅम्स आणि नोट्स ज्या काही PPTमध्ये तुम्हाला दिसत आहेत त्या सबमिट करा. आपण एक आणि एक शब्द नीट पाहून घेतला आहे, सगळ्यांचं आपल्या एका एका शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला आहे, कन्सेप्ट नीट समजून घेतला आहे. जे काही तुम्हाला अवघड शब्द वाटत होते त्या सगळ्यांचा अर्थ नीट सांगितलेले आहेत, त्यामुळे ते नीट समजून घ्या, घाई गडबड करू नका आणि नोट डाऊन करा, ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.